प्रभूला परत एक बार आभार मानतो, प्रभूचे आभार मानतो ह्या संधीबद्दल जी त्याने माझ्या जीवनात दिलेली आहे, की आज आपण सर्वजण मिळून आराधना करू शकलो आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे आपण शिकू शकतो. म्हणून प्रभूला धन्यवाद. प्रियानो, वचन वाचलेलं आहे आणि आज जसं मी काल सांगितलं की आज आपण भाकर आणि तीही जिवंत भाकर आणि येशू ही जिवंत भाकर आहे आणि त्याचे आशीर्वाद काय आहे ते आपण बघणार आहोत. प्रार्थना करू. पवित्र देवा, आम्ही तुझे मनापासून आभार मानतो, तुझं गौरव करतो की आज तिसऱ्या दिवशी तू आम्हाला एकत्र केलं. हीच विनंती करतो पित्या तुझ्या पुत्राच्या नावात की आज प्रत्येकवर आमच्या हृदयाशी बोल, माझ्या हृदयाशी बोल पित्या. आणि बोलणारा मी नव्हे तर तुझा पवित्र आत्मा माझ्याद्वारे बोलू दे. माझ्या हृदयाशी तू बोल प्रभू. आज आम्ही जे शिकणार आहोत, बघणार आहोत, जे तू आम्हाला शिकवशील पवित्र आत्म्या, त्याप्रमाणे आचरण करणारं जीवन तू आम्हाला दे. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आणि बळ तू आम्हाला दे पित्या. सर्व शुद्ध आत्मे जे आमचे मने विचार तुझ्यापासून दूर नेतात, बोलण्यामध्ये मला अडखण निर्माण करतात, त्या सर्व दुष्ट शक्तींना मी येशूच्या नावात धमकावतो. तुझ्या अधीन स्वाधीन होतो. येशूच्या नावात मागतो म्हणतो एक पित्या, आमेन. वचन बघितलं प्रियांना, पण आताच आमची बहीण अर्चना यांनी स्पष्टपणे वाचलं आणि तिथं सांगतो येशू ख्रिस्त की अरण्यात तुमच्या पूर्वजांनी मान्ना खाल्ला. तो म्हणतो की मी भाकर आहे, मी जीवनाची भाकर आहे, मी स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर आहे. आणि हे जेव्हा वचन आपण एकत्र करतो तर येशू ख्रिस्त हे म्हणतो की मी स्वर्गातून उतरलेली जीवन देणारी जिवंत भाकर आहे. आणि त्या भाकरीचे मर्म, त्या भाकरीचे प्रकाशन आज आपण बघूया. 2-3 गोष्टी बघूया की आमच्या कौटुंबिक जीवनाकरता, आमच्या वैयक्तिक जीवनाकरता, आमच्या आत्मिक जीवनाकरता, आमच्या सेवेच्या जीवनाकरता, आमच्या आध्यात्मिक जीवनाकरता ती भाकर किती महत्त्वाची आहे. आणि त्याप्रमाणे जर आम्ही जीवन जगलो, सेवा केली तर नक्कीच आम्हाला बरेच आशीर्वाद आहे. आणि हे जीवन जगत असताना, सेवा करत असताना परमेश्वर येशू ख्रिस्ताने 3.5 वर्ष सेवा केली आणि त्यामध्ये त्याने दाखवलं की मी स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर कशी आहे. नक्कीच इस्रायल लोक जेव्हा बाहेर निघाले आणि कुरकुर करू लागले आणि परमेश्वर देवाने मोशेला म्हटलं की ठीक आहे, तुम्ही कुरकुर करू नका, उद्या सकाळी मी तुमच्याकरता नक्कीच मान्ना पाठवेल. प्रत्येकाने आपापल्या कुटुंबातील जे लोक आहेत त्यांच्या संख्येत की ते गोळा करावे. बायबल सांगतं की लोक गेले आणि गोळा करू लागले आणि मग काही लोकांमध्ये, त्या दिवशी मी सांगितलं, काही लोकांमध्ये भारतीय लोकांचा पण आत्मा होता आणि त्यांनी गरजेपेक्षा जास्त निवडून गोळा केलं. पण बायबल एक सांगतं, ज्यांनी जास्त गोळा केले त्यांना जास्त झाले नाही आणि ज्यांना कमी मिळाले त्यांना कमीसुद्धा पडलं नाही. पण येशू म्हणतो की ती भाकर खाऊन ते अरण्यात मरण पावले. पण मी माझ्या पित्याने पाठवलेली जिवंत भाकर आहे. जो कोणी ही भाकर खाईल तो सर्व काळ जिवंत राहील, तो सर्व काळ जिवंत राहील. आणि मग त्या भाकरीला त्याने त्या दिवशी ज्या रात्री तो धरून दिला गेला त्याच रात्री त्याने भाकर घेतली, ईशोपकार स्मरण करून ती मोडली, शिष्यास देऊन म्हटले, घ्या, खा, तुम्हाकरता मोडले जात आहे, हे माझे शरीर आहे. तुम्हाकरता मोडले जातं, हे माझे शरीर आहे. हे सर्व करण्याच्या अगोदर त्याने आपल्या जीवनातून, सेवेतून दाखवलं की मी जीवनाची भाकर आहे. मत्ताईचं शुभवर्तमान याच्या 15व्या अध्यायामध्ये आम्हाला बघायला मिळतं की येशू ख्रिस्ताने भाकरी मोडल्या. 2 वेळा, ते 2 घटना आहेत. एक वेळा 5 भाकरी मोडल्या आणि एका ठिकाणी त्याने 7 भाकरी मोडल्या. आणि यावेळेस मननाकरता मी मत्तई 15:36 पासून आपण ते कन्सिडर करूया, करूया की ज्या ठिकाणी येशू ख्रिस्ताने 7 भाकरी मोडल्या. आणि तिथं मला बघायला मिळतं 36 वचन सांगतं की त्याने त्या 7 भाकरी व काही मासे घेऊन उपकार स्तुती करून केली आणि ते मोडून शिष्यांना दिल्या आणि शिष्यांनी लोकसमुदायाला दिला. ख्रिस्ताचं जीवन, ख्रिस्ताचं शरीर वधस्तंभावर मोडलं गेलं. ख्रिस्ताचं शरीर, तो म्हणाले ही भाकर माझे शरीर, ही भाकर माझे शरीर आहे, ती स्वतः त्याने त्या रात्री मोडली.
शिष्यांना दिली. तीच गोष्ट इथं आम्हाला बघायला मिळते की येशूने ते भाकरी घेतल्या, 7 भाकरी घेतल्या आणि त्या मोडल्या आणि मग शिष्यांना दिल्या. 2-3 गोष्टी आपण इथून बघूया की ख्रिस्ताचं प्रतीक, त्या 7 भाकरी, ती घटना, तो चमत्कार, कसे ख्रिस्ताचं जीवन, ख्रिस्ताचं प्रतीक, देवाची योजना इथं आम्हाला दाखवत आहे. 7 भाकरी घेतल्या, शिष्यांना मोडल्या, शिष्यांना दिल्या आणि शिष्यांनी ते वाटल्या. आणि मग बायबल सांगतं की 7 पाट्या म्हणजे 7 टोपले भरून वाचले, उरलेत. 7 भाकरी घेतल्या, त्या मोडल्या, लोकांना वाटल्या आणि मग नंतर गोळा केले. त्या 7 टोपल्या होत्या, त्यामध्ये भरून त्यांनी त्या उरलेले तुकडे गोळा केले. बायबलचं जर का तुम्ही अध्ययन करायला मला सर्वांना माहिती आहे, परमेश्वर देवाने 6 दिवस सृष्टी निर्माण केली. 6व्या दिवशी परमेश्वराने मानवाला निर्माण केलं. 7व्या दिवशी विश्राम केला. 7 हा आकडा परमेश्वराला दर्शवितो. 7 हा आकडा परमेश्वराला दर्शवितो आणि ही घटना येशूच्या जीवनाला दर्शवित आहे. स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर, 7 भाकरी आणि शेवटी 7 टोपल्या. 7 भाकरी आणि शेवटी 7 टोपल्या. येशू ख्रिस्त जीवनाची भाकर आहे. येशूने म्हटले प्रकटीकरण 22:13 मी अल्फा आणि ओमेगा आहे, आदी आणि अंत मी आहे, पहिला आणि शेवटला मी आहे. या घटनेमध्ये सुरुवातीला 7 भाकरी आहेत आणि शेवटी ज्या आहेत त्या 7 टोपल्या आहेत. यामध्ये ते बहुगुणित झालेले आहे. येशूचं शरीर मोडलं गेलं. 7 हा आकडा येशूचं शरीर दाखवतं. ते वधस्तंभावर मोडलं गेलं आणि मग ते बहुगुणित झालं. इतकं बहुगुणित झालं की आज तुम्ही आणि मी त्या भाकरीमुळे आज इथं आपण उपस्थित आहोत. हालेलुया. स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मी आहे. प्रियांनो, जेव्हा ख्रिस्त आमच्या जीवनामध्ये येतो किंवा आम्ही जेव्हा ख्रिस्ताला परिधान करतो, किंवा ती भाकर जेव्हा आम्ही सेवन करतो, ग्रहण करतो, आम्ही ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये, ख्रिस्ताचं शरीर आपल्या जीवनामध्ये घेतो. आणि ज्या प्रकारे पृथ्वीवर तो सेवा करत असताना 7 भाकरी बहुगुणित होऊन 7 टोपल्या, ज्यामध्ये 7 पेक्षा अनेक भाकरी आम्हाला बघायला मिळतात, तो बहुगुणित झाला. आमच्या जीवनामध्ये आमचे आशीर्वाद, आमची सेवा, आमचं कुटुंब, आमचा पैसा, सर्व काही परमेश्वर देव जेव्हा आम्ही ती भाकर त्याचे मर्म समजून, जिवंत भाकर समजून खातो, तेव्हा आम्हाला सर्व काही आमच्याकरता तो बहुगुणित करतो. प्रियांनो, पण हे बहुगुणित कसं होतं त्याचं रहस्यसुद्धा येशू ख्रिस्ताने योहानाचे शुभवर्तमान 12वा अध्याय 24व्या वचनामध्ये तो म्हणतो, गव्हाचा दाणा जोपर्यंत जमिनीत पडून मरत नाही तोपर्यंत तो एकटा असतो, पण जेव्हा तो मरतो तेव्हा तो बहुगुणित होतो. बायबल सांगतं येशू स्वर्गातून उतरलेली जीवनाची जिवंत भाकर, जेव्हा तो वधस्तंभावर मरण पावला तो बहुगुणित झाला. आज विश्वामध्ये, जगामध्ये मेजॉरिटी कोणता धर्म असेल तर तो ख्रिस्ती धर्म आहे. 12 लोकांनी तो बहुगुणित केला, कारण ख्रिस्त जीवनाची भाकर आहे आणि तो मरण पावला, तो पुरला गेला. येशू म्हणतो गव्हाचा दाणा जोपर्यंत जमिनीत पडून मरत नाही, जमिनीत पडून. आणि येशू ख्रिस्त सुद्धा अधोलोकात उतरला. आपण उत्तम शुक्रवारी ते बघणार आहोत. मला वाटतं 2ऱ्या किंवा 3ऱ्या वाक्यामध्ये की तो जमिनीत गेला, मेला, पण तिथं जाऊन तो फलद्रूप झाला. आज तुम्ही आणि मी आहे. तीच घटना 7 भाकरी आणि 7 टोपल्या, त्यामध्ये तो बहुगुणित झालेला आहे. आज जर आमच्या जीवनामध्ये आम्हाला उदासीनता आहे, मला नेहमी हे मला पण कळत नव्हतं प्रियानो, पण जेव्हा मी अभ्यास केला तेव्हा मला कळलं की मला जगामध्ये जर का देवाने आणले तर मला चिंता करायची गरज नाही, कारण की माझ्या सर्व गोष्टी, माझा आशीर्वाद, माझा पैसा, माझी सेवा बहुगुणित करणारा देव आहे, कारण की ती भाकर मी रोज खात आहे. पृथ्वीवतीवरील सर्व काही परमेश्वराचे आहे, जग व त्यात राहणारे परमेश्वराचे आहे.
सोने माझे आहे, रुपे माझे आहे, तुम्ही माझ्याकरता कोणत्या प्रकारचे मंदिर बांधाल? सर्व काही देवाचं आहे. मला फक्त ती भाकर, तो येशू खऱ्या अर्थाने जिवंत भाकर आहे म्हणून मला ते स्वीकारणं गरजेचं आहे. परत एक मी तुम्हाला एक उदाहरण देऊ इच्छितो. तुम्ही म्हणत असाल सारखं सारखं हा एकच उदाहरण देतो, परंतु देवाने आज दुपारी जे मला शिकवलं, सारफत येथली विधवा, पहिले राजे 17व्या अध्यायामध्ये, ती गोष्ट आम्हा सर्वांना माहिती आहे, ती घटना आम्हा सर्वांना माहिती आहे. आणि तिथं आम्हाला बघायला मिळतं की परमेश्वर देवाने एलियाला म्हटलं, तो जो कणित ओहळ वाळून गेला, आता तो म्हणे की तू शोम्रोनामध्ये दुष्काळ होता, सारपत येथील विधवेकडे तू जा, तुझे पालनपोषण करण्याची मी तिला आज्ञा दिलेली आहे. आता ही 7 भाकरी 7 टोपल्या येशू ख्रिस्त जीवनाची भाकर बहुगुणित होणे ते आपण इथं बघणार आहोत प्रियांनो. कारण येशू जिवंत भाकर आहे, स्वर्गातून उतरलेली जीवन देणारी जिवंत भाकर आहे, ती इथं आपण या घटनेमध्ये बघणार आहोत. आणि मग एलिया जातो आणि बघतो की ती विधवा वेशीच्या दारानजीक काटक्या गोळा करत होती. एलिया तिला म्हणाला, माझ्याकरता पाणी आण आणि येण्यापूर्वी मस्करता भाकर भाजून घेऊन ये. ती म्हणाली, माझ्याकडे माझ्या मडक्यात थोडेसे पीठ आहे, आता मी जाते आणि भाकर बनवून मी आणि माझा मुलगा आम्ही दोघेही मरू. ही घटना आहे, अशीच वाक्य, हेच वचन आहेत. ती येशू ख्रिस्ताची उपस्थिती किंवा येशू ख्रिस्ताचं प्रगटीकरण तिथं आम्हाला बघायला मिळतं प्रियांनो. ते हे तिथं तो म्हणाला, येशू म्हणतो, आदी आणि अंत मी आहे, अल्फा आणि ओमेगा मी आहे, सुरुवात आणि अंत मी आहे. आणि ह्या दोघांमध्ये बहुगुणित करण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये आहे, कारण की मी जिवंत भाकर आहे. ह्या स्त्रीने एलिया तिला म्हणाला, भिऊ नकोस, तू म्हणते तसंच कर, तुझा भाकरी खा मरून जा, तर काही प्रॉब्लेम नाही. पण त्यापूर्वी पहिले वचन सांगतं, पहिले माझ्याकरता लहानशी भाकर घेऊन ये, नंतर तू कर. आता इथं आम्हाला हेच बघायला मिळतं, बायबल सांगतं की तिने एलियाच्या सांगण्याप्रमाणे केले आणि येशू ख्रिस्त प्रगट झालेला आहे. एलियाच्या सांगण्याप्रमाणे तिने केलं. पहिली भाकर ती एलियाकरता घेऊन आली. येशू म्हणतो, पहिला आणि शेवटला मी आहे, आदी आणि अंत मी आहे. 7 टोपल्या पहिली भाकर ती घेऊन आली. त्यानंतर ती तिच्या भाकरी इतक्या मल्टिप्लाय झाल्या, बहुगुणित झाल्या. बायबल सांगतं संपूर्ण दुष्काळामध्ये तिचे घराणे जिवंत राहिले. हालेलुया. त्या भाकरीचे मर्म समजून जर का आम्ही घेतले प्रियांनो, तर सर्व काही आमच्याकरता बहुगुणित आहे. ख्रिस्ती लोकांनी ॲक्च्युली कधी रडलंच नाही पाहिजे, ख्रिस्ती लोकांनी कधी चिंता केली नाही पाहिजे. जे येशूचे आहेत, जे ती भाकर घेतात, जी ख्रिस्ताने मोडून शिष्यांना दिली, जर आम्ही शिष्य आहोत, त्या भाकरीचं रहस्य मर्म सेन्सिटिव्हली आम्ही जर का घेतलं, मी तुम्हाला आव्हान देतो प्रियांनो, मी अजून पुनरुत्थान दिवसपर्यंत आहे, मी तुम्हाला आव्हान देतो, राहिलेले 3-4 दिवस वचनाप्रमाणे जीवन जगून बघा. चिंता सोडून द्या. येशू मी चिंता करणार नाही, देवा मी चिंता करणार नाही, गॅरंटी आहे ब्लड प्रेशर नॉर्मल होईल, म्हणजे सगळं काही अगदी व्यवस्थित होईल. आणि नाही झालं, मी पुनरुत्थान दिवसपर्यंत आहे, मला तुम्हाला जे करायचं करा, मी पुनरुत्थान दिवशी तुम्हाला नक्कीच भेटेल. पण आव्हान आहे बायबलमधून, मी स्वतः आव्हान देत नाही प्रियांनो. दुसरी गोष्ट इथं आम्हाला बघायला मिळतं, ते बहुगुणित का झालं. तिची पहिली भाकर आशीर्वादित झाली आणि नंतर संपूर्ण वर्ष दुष्काळापर्यंत तिची भाकर मल्टिप्लाय होत गेली, बहुगुणित होत गेली, आपण पाहिलं. पण बायबल हे सांगतं की बहुगुणित होण्याकरता ती भाकर येशू ख्रिस्त आमच्या जीवनात बहुगुणित, ते मी तुम्हाला नंतर सांगतोच, पण ती भाकर बहुगुणित होण्याकरता येशू सांगतो, जोपर्यंत गव्हाचा दाणा, जोपर्यंत व्यक्ती जमिनीत पडून मरत नाही, बहुगुणित होण्याकरता मरणे गरजेचे आहे. जगाला मरणे गरजेचे आहे, ख्रिस्ताकरता मरणे गरजेचे आहे. ख्रिस्ती लोक, आम्ही लोक आराधना एकदम छान करू, लांबलचक करू, एकदम चांगले वाद्य घेऊन वापरू,
परंतु मरण्यासाठी कोणीच तयार नसतं. आम्ही जगाला मरणार नाही, ख्रिस्ताला आम्ही नक्की मारू, पण आम्ही मरत नाही. लोकांची इव्हन प्रचारकांची इच्छा असते की माझी सेवा येशूसारखी व्हावी. मी म्हटलं लाजरा बाहेर तर बाहेर आलाच पाहिजे. येशूसारखी सेवा करायची आहे, येशूसारखं जीवन जगायचं आहे, पण येशूसारखं मरण्यासाठी कोणी तयार होत नाही. पण कंडिशन तीच आहे, जोपर्यंत गव्हाचा दाणा जमिनीत पडून मरत नाही तो फलद्रूप होत नाही. सेवा, कुटुंब, आशीर्वाद फलद्रूप करायचे असेल, बहुगुणित करायचे असेल, जगाला मरणे गरजेचं. हे स्त्रीने तिथं केलं, म्हणून तिथं आम्हाला येशू बघायला मिळतो. तिचा योजना प्लॅनिंग होती. वाळलेल्या त्या काटक्या घेऊन जाते, भाकरी बनवते, तिची योजना. आम्ही दोघं खाऊ आणि मरून जाऊ. मी रिपीट करतो, काटक्या गोळा करते, भाकरी बनवते, दोघं मिळून खाऊ आणि मरून जाऊ. एलिया तिला म्हणाला, पहिले माझ्याकरता भाकर घेऊन ये. ती म्हणते, माझ्या योजनेला मी मरून जाते, पहिले तुझ्याकरता घेऊन येते. पहिले मी देवाच्या आज्ञेकरता मरते आणि नंतर मग मी शारीरिकरित्या मरते. हालेलुया. कळलं? शारीरिक मृत्यूच्या पूर्वी ती जगाला मेली, तिच्या योजनेला मेली, कुटुंबाकरता ती मेली, तिच्या जवळ जे काही होतं त्याकरता ती मेली, मरण पावली, आणि म्हणून ती पुष्कळ दिवसपर्यंत जिवंत राहिली. हालेलुया. बायबलचे सिंपल इक्वेशन आहे, जर आम्ही जगाला मेलो, जगाच्या ख्यालीकुशाली, जगाच्या प्रकारचं जीवन जगणं याला जर का आम्ही मरण पावलो, तर आमचं कुटुंब, आमची सेवा, सर्व काही नेहमी करता जिवंत राहील. पण प्रश्न, आव्हान, चुनवती हीच आहे की आम्हाला जगाला म्हणा. जग जसं कसं आम्हाला करायची इच्छा होते. त्यांच्या घरात दोन दरवाजाचा फ्रीज आहे, माझ्याकडे पण पाहिजे. भलाही तिकडे दशमांश कमी देऊ, भलाही मी चर्चच्या कार्यामध्ये आम्ही कमी देऊ, परंतु त्यांच्या घरी जसं आहे तसं आमच्याकडे असावं. जग जसं जगतं तसं. बायबल एक सांगतं, पवित्र आत्मा पौलाद्वारे लिहितो. रोमकरास पत्र 12 अध्याय 1 आणि 2 मध्ये म्हणतो, यास्तव बंधूंनो, देवाच्या करुणेला विनवून म्हणतो, विनंती करून, देवाच्या करुणेला स्मरून तुम्हाला मी विनंती करतो. त्याचं जी दया आहे ना, ते मी ध्यानात घेऊन तुम्हाला विनंती करतो की तुम्ही आपली शरीरे देवाला ग्रहणीय, जिवंत आणि पवित्र असे अर्पण करा. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. या कारणास्तव ही आध्यात्मिक सेवा करण्यासाठी या युगाशी समरूप होऊ नका. तर शरीराच्या नाही, आत्म्याच्या पण नाही, चर्चच्या पण नाही, मनाच्या नवीनीकरणाने तुमचे रूपांतर होऊ द्या. हिंदीमध्ये खूप एकदम स्पष्ट आहे, ते मला जास्त आवडतं. इसलिए इस संसार के सदृश ना बनो, परंतु तुम्हारे मन के विचार के नए हो जाने से तुम्हारा चाल चलन, ते जर का बदललं ना, आम्ही जर का जगाला मरून आम्ही जर का ख्रिस्तासारखे बनलो, आमचं चालचलन झालं, आम्ही जिंकलो. मग काहीच चिंता करायची गरज नाही. आमचे सर्व आशीर्वाद देव बहुगुणित करेल. आमचं आव्हान हे आहे, आम्ही ती भाकर खातो, पण त्या भाकरीचे मर्म हे आहे की ती भाकर जोपर्यंत मरत नाही, जोपर्यंत आम्ही ख्रिस्तासोबत संलग्न होतो, ख्रिस्तासोबत आम्ही एक होतो, पण ख्रिस्त जसा मरण पावला तसं मरण्याची आम्हाला इच्छा नसते, आणि तिथंच आमचं सर्व काही बिघडून जातं. मग त्यामुळे आमची सेवा, आत्मे, सर्व काही बहुगुणित होणं थांबून जातं. पण ही गोष्ट पौलाला कळली. पुन्हा मी रिपीट करते वचन, गलती 2:20. तो म्हणतो, मला कळलं, मला बहुगुणित व्हायचं आहे का, मला सेवा करायची आहे, माझी सेवा वाढवायची आहे. तर तो म्हणतो की मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खेळलेला आहो. आता मी जगतो असे नव्हे, कारण मी मेलो. आता मी जगाकरता मेलो. जगाची इच्छा, जगाची चालीरीती, जगाची योजना, जगातलं राजकारण सर्व मेलो. ख्रिस्त माझ्या ठाई जगतो. ते आहे खरे भाकरीचे जीवन, ते आहे खरे ख्रिस्ताचे जीवन. आणि म्हणून भाकर
तो अशीच वाढू शकत होता लोकांना, शिष्यांना त्या दिवशी रात्री. पण तो म्हणतो नाही, ती वाढण्याच्या अगोदर, तुम्हाला देण्याच्या अगोदर ती तोडणे गरजेचे आहे, ती मोडणे गरजेचे आहे. सिंपल. आता मला माहीत नाही, परंतु पुष्कळ ठिकाणी मला बघायला मिळतं, आम्ही जेवायला बसतो तर सहसा आम्ही फुलके तसेच खातो, पण तोडण्याची गरज नसते, कोणी तोडून देत नाही. परंतु येशूने ते भाकर तोडून आम्हाला दाखवलं की माझं शरीर तोडल्या जाणार आहे, माझी इच्छा की तुम्ही पण तुटल्या जावे, आणि ते वधस्तंभावर तुटणे गरजेचे आहे. कितीतरी वर्षापूर्वी ह्या विधवेला ते कळलं, आणि ती म्हणते की प्रभू, मला बहुगुणित व्हायचं आहे, कारण दुष्काळ आहे. मी तुझ्यासाठी तुटण्यास तयार आहे, मी आज जगाला मरण्यास तयार आहे. मी मरणार मला माहिती आहे, मी मरणार मला माहिती आहे, पण त्यापूर्वीच मी आत्म्यामध्ये माझ्या इच्छेला मरते. आणि ती बहुगुणित झाली. प्रियांनो, देवाची इच्छा की आमच्या जीवनामध्ये आम्ही बहुगुणित व्हावे. दुसरी गोष्ट आम्हाला बघायला मिळतं, येशू म्हणतो मी स्वर्गातून उतरलेली जीवन देणारी जीवनाची भाकर आहे. आणि तो बहुगुणित झाला वधस्तंभावर. त्या अगोदर त्याने जे शेवटले भोजन केले, त्या रात्री त्याने भाकर घेतली, ईशोपकार करून ती मोडली आणि शिष्यांना दिली. हे करण्याच्या अगोदर 5 भाकरी 2 मासे, 7 भाकरी काही माशांमध्ये त्याने भाकर मोडली, ईशोपकार म्हणून ती मोडली, आणि ती त्याने नाही वाटली, ती शिष्यांना दिली. आणि शिष्यांनी जाऊन लोकांना वाटली. आज तुम्ही आणि मी शिष्य हो प्रियांनो. आमच्याजवळ ते जिवंत भाकर आहे, आमच्याकडे सुवार्थ आहे, आमच्याकडे तारण आहे, आम्हाला तारण प्राप्त झालेलं आहे. देवाची इच्छा आहे की ती भाकर बहुगुणित व्हावी. पण ती बहुगुणित होण्याकरता या 4 भिंतीमध्ये बसून ती बहुगुणित होणार नाही. ती भाकर बहुगुणित होण्याकरता आम्हाला ह्या कंपाऊंडच्या बाहेर जावं लागेल. मत्तय 28:19 आणि 20 तो म्हणतो, यास्तव तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा, त्यास पिता, पुत्र, पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. ज्या गोष्टी मी तुम्हाला आज्ञा पिल्या आहेत त्यास पाळाव्या शिकवा. पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सदैव तुम्हाबरोबर आहे. ती भाकर आम्ही घेतो, त्या भाकरीसाठी बऱ्याच तयारी, आणि मग आम्ही समोर येऊन चांगली गोष्ट, सगळी काही गोष्ट आहे, पण तिचं मर्म आम्ही जर का पूर्ण करत नाही, समजून घेत नाही, ती भाकरीचं रहस्य समजून आम्ही त्याप्रमाणे करत नाही, तर सर्व व्यर्थ होऊन जातं प्रियांनो. आणि म्हणून त्याने एक दृष्टांत दिला की एक व्यापारी होता, त्याने एकाला 5, एकाला 2 आणि एकाला 1. जर तुम्ही मत्तय 25 वाचाल, 15व्या वर्षामध्ये तो म्हणतो प्रत्येकाला ज्याला त्याला त्याच्या योग्यतेप्रमाणे दिले, क्षमतेप्रमाणे दिलेलं आहे प्रियांनो, योग्यतेप्रमाणे दिलं आहे. आणि मग ज्याला 5 मिळाले, बायबल सांगतं की तो लगेच गेला आणि त्याने त्याच्यावर व्यापार केला आणि 5चे 10 केले. ज्याला 2 मिळाले तो लगेच गेला आणि त्याने व्यापार केला आणि 2चे 4 केले. ज्याला 1 मिळाले त्याने ते 1 नाणं, ती 1 भाकर, ते 1 जीवन, ते 1 वरदान, जमीन खणली, भूमी खणली आणि त्यात लपवून ठेवले. बहुत दिवसानंतर व्यापारी परत आला आणि तो हिशोब घेऊ लागला न्यायासनासमोर. ज्याने 5चे 10 केले त्याला म्हणाला, 2चे 4 केले त्याला म्हणाला, शाबास भल्या आणि विश्वासू दासा, तो थोड्या गोष्टींविषयी विश्वासू राहिला. मर्म रहस्य मला हे सांगायचं आपल्याला, ज्याच्याजवळ 1 होतं तो म्हणाला, कोणी सांगेल तो काय म्हणाला? कोणी सांगेल का काय बोलला तो? जे पण असेल सांग, काही असं हे नाही आहे काय तर राईट उत्तर रॉंग उत्तर नाही. काय बोलला तो? बरं, थोडं पूर्वी काय बोलला तो? बरोबर बोल, एकदम बरोबर बोलले. माझी स्टुडंट आहे ना संडे स्कूलची, म्हणून बरोबरच बोलणार. आणखी त्याच्यापूर्वी एक तो काहीतरी बोलला. हाँ, उसके पहले एक कुछ बोला उसने. एग्जैक्टली. तो म्हणाला, स्वामी
मी तुम्हाला ओळखतो, मला माहिती आहे तुम्ही कोण आहात, मी तुम्हाला ओळखतो. तिथं तुम्ही पेरले नाही, तिथं तुम्ही कापता. तो काय म्हणाला, स्वामी मी तुम्हाला. हे दोघं जण स्वामीला ओळखत नव्हते, पण त्यांनी चांगलं काम केलं. जे स्वामीला ओळखत होते, प्रभुभोजन घेत होते, तारण झालं होतं, बायबल ओळखत होते, प्रभू, आणि मग भाकर घेत होते, दशमाव देत होते, जे ओळखत होते तेच फेल झाले. तेच फेल झाले कारण भाकरीचे मर्मच कळाले नाही की मला बहुगुणित होणं गरजेचं आहे. येशू म्हणतो मी स्वर्गातून उतरलेली जीवन देणारी जिवंत भाकर आहे. जोपर्यंत ती भाकर जमिनीत पडून मरणार नाही, ती फलद्रूप होणार नाही. या माणसाने काय केलं प्रियांनो, ती भाकर घेतली आणि एक मोठी घोडचूक केली त्याने. बायबल सांगतं भूमीत शब्द आलेला आहे, भूमीत, भूमी हिंदी में लिखा है, तब उसने जमीन में, भूमीत त्याने गाडली. यहोवा म्हणतो आदामा तू भूमीतून निर्माण झाला, तू भूमी आहे आणि भूमीत जाशील. जो त्याला ओळखत होता, दर रविवारी चर्चला येत होता, अगदी वर्शिप डोळे बंद करून एकदम हालहूल करून वर्शिप करत होता, त्याने ती भाकर भूमी करता उपयोगात आणली. फक्त मी चांगला दिसलो पाहिजे, मला प्रमोशन भेटलं पाहिजे, माझा मुलगा सुंदर दिसला पाहिजे, माझ्या घरात कार आली पाहिजे, माझे केस नेहमीच काळे दिसले पाहिजे, माझा चष्मा अगदी व्यवस्थित, चेहरा, भूमी करता त्यांनी पेरलं. कारण भाकरीचं रहस्य त्याला कळलं नाही प्रियांनो. पण तो ओळखत होता की भाकर काय आहे. विधवा, एकच मुलगा, गॅरंटी की मरणार होते कारण की दुष्काळ तेवढा होता. भाकरीचं मर्म तिला कळलं. बायबल सांगतं देवाच्या माणसाच्या सांगण्याप्रमाणे तिने केलं. आज आमच्याकरता आव्हान हे आहे, जी भाकर आम्हाला मिळत आहे, जे भाकर आम्हाला दर रविवारी मिळत आहे, जी भाकर आम्ही तिथं घेतो, जी भाकर आमच्या जीवनामध्ये आहे, जी आम्हाला जीवन देत आहे, त्याच्या सांगण्याप्रमाणे जर का आम्ही केलं तर आम्ही नक्कच, येशू म्हणतो जो ही माझे देह खातो, भाकर खातो, त्याला मी शेवटल्या दिवशी उठवीन. मग आम्ही जिवंत हो प्रियांनो. चॅलेंज, आव्हान, जो ओळखणारा होता तोच फेल झाला. आज मला आत्मपरीक्षण करायचं आहे. मी ओळखतो देवाला. पुष्कळ जण म्हणाले मला कालपासून परवापासून सारखे म्हणतो बहुत अच्छा प्रीच करते, खूप सुंदर. प्रश्न तो नाही आहे. प्रश्न हा आहे त्या वचनाप्रमाणे मी जीवन जगत आहे का, आणि ते जीवन मी जगत आहे का माझ्या पाळकाला, मित्रांना इतकंच नाही, माझ्या पत्नीला पण माहीत नाही, फक्त देवाला माहिती आहे. दाखवण्याकरता मी सुंदर गोल चपाती बनवेल, दाखवण्याकरता मी अगदी चांगल्या गहूचा, त्याला अर्थ नाही आहे. त्याला अर्थ नाही. त्या भाकरीप्रमाणे मी जीवन जगलं पाहिजे प्रियांनो. तो म्हणतो तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोक शिष्य करा. एकाला 5, एकाला 2 आणि एकाला 1 दिले. बहुत काळानंतर तो आला आणि त्याने हिशोब घेतला. जी भाकर मी तुला दिली होती त्या भाकरीवर तू व्यापार केलास का? कारण मी बहुगुणित झालो आणि ज्यावेळेस तू या पृथ्वीवर येणार होता तेव्हा तुझी प्रतिमा माझ्या प्रतिमेमध्ये बनवली. मी त्या आदामाला, त्या पहिल्या मानवाला आशीर्वाद दिला, त्या हवेला मी आशीर्वाद दिला, फुलो फलो. तो म्हणतो फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका, ती सत्तेखाली घेऊन या. बहुगुणित होण्याचे सामर्थ्य परमेश्वर देवाने आम्हाला ऑलरेडी दिलेली आहे. आम्ही फक्त आमचा पैसा, जॉब, कुटुंब, घर, प्रॉपर्टी जर का बहुगुणित करत राहू तर शेवटल्या दिवशी प्रियांनो आम्हाला हीच भाकर, जिने आम्हाला जीवन दिलं, ती भाकर आम्हाला प्रश्न विचारेल. काय तू तोडून त्याला दुप्पट केले, वाढवलेस? आणि म्हणून प्रियांनो ख्रिस्ती जीवनामध्ये ते भाकरीचं रहस्य समजण्याकरता, त्या भाकरीसारखं जीवन जगण्याकरता, ती भाकर त्या रविवारी घेण्याकरता, उद्या ती घेण्याकरता मला तुटणे गरजेचे आहे, तोडणे गरजेचे आहे. परमेश्वर देवाने योसेफाला तोडलं, परमेश्वराने मोशेला तोडलं, परमेश्वराने पेत्राला तोडलं, परमेश्वराने पौलाला तोडलं. किती वेळा त्याची
नौका तुटली, जहाज तुटले, समुद्रावर त्याने रात्र घालवली, यहुद्यांच्या हातून मार खाल्ला, तोडलं. आणि तेव्हा कुठे ती भाकर भाजून अगदी तयार होऊन बाहेर आली. आणि आज आम्ही सर्व त्या येशूचे शिष्य, पौलाचं शिक्षण आम्ही घेतो. प्रियांनो, ती भाकर तोडून घेणे गरजेचे आहे. ती येशू आहे. आणि तो येशू जर का आमच्यामध्ये आहे, आताच आमच्या बंधूने म्हटलं की येशूची देवाचा आत्मा आमच्यामध्ये आहे. जर येशू आमच्यामध्ये आहे, ती भाकर जर आमच्यामध्ये प्रियांनो, ते भाकरीचं मर्म जाणून त्याप्रमाणे आम्ही आणि आमच्या कुटुंबाने जीवन जगणं फार गरजेचे आहे. म्हणून बायबल सांगतं, तो म्हणाला की तुला काय करायचं तू कर, पण पहिली भाकर तू मला आण, जेणेकरून तुझ्या ज्या 7 भाकरी आहेत तुला त्या 7 भाकरी परत मिळतील. परमेश्वर देवाने सांगितलं, तुमच्यातला जन्मलेला पहिला नर माझ्याकरता वेगळा काढून ठेवा. येशू म्हणतो, जर पहिली मूठ आशीर्वादित झाली तर संपूर्ण पीठ आशीर्वादित होईल. आमच्या जीवनामध्ये आम्हाला प्रथम स्थान देवाला देणं गरजेचं आहे, कारण की तो जीवनाची स्वर्गातून उतरलेला जीवनाची भाकर आहे, जीवन देणारी भाकर आहे प्रियांनो. आणि म्हणून देवाची इच्छा आहे की आम्ही स्वार्थ प्रसार करावा, आम्ही जगाला मरावं, तरच आम्ही ती भाकरीचं मर्म समजलो किंवा ती भाकर आम्ही खऱ्या अर्थाने घेत आहोत हे परमेश्वर देव नक्कीच कबूल करेल. पुष्कळदा प्रार्थना करतात आणि कधी कधी ना ते रहाट गाडगं म्हणतात ना, ते रहाट गाडगं सगळे प्रार्थना लोक करतात. प्रभूजी आमची, आता मी मागील दिवसामध्ये एक प्रार्थना ऐकली, देवा आमची इच्छा आहे की तू हे युद्ध बंद कर आणि सर्व काही तू बंद करून टाक आणि तू लवकर ये. मी म्हटलं येशू ख्रिस्ताचा पिये इथंच बसलाय, म्हटलं लवकर ये बोलायला राहिला. येशू म्हणतो मी जो येणार आहे त्यालाच माहीत नाही तो केव्हा येईल, पण त्याने एक एक सिग्नल म्हणा किंवा चिन्ह दिलेलं आहे. तो म्हणाला, मत्तई 24:14 म्हणतो, देवाच्या राज्याची ही स्वार्था सर्व जगाला सांगण्यात येईल, तेव्हाच अंत होईल. ही भाकर आम्हाला लोकांपर्यंत घेऊन जायची प्रियांनो. त्या रात्री त्याने मोडली, शिष्यांना दिली आणि तो म्हणतो, आता मी जी जीवनाची भाकर आहे, आता मी वधस्तंभावर मोडल्या जात आहे, तेथून ती बहुगुणित होणार. मी जगाकरता मरणार आहे, तुम्हाला बहुगुणित व्हायचं आहे. प्रियानो, ती भाकर जर का मी घेत आहो, भाकरीचे रहस्य मर्म हे आहे की भाकर बहुगुणित होते. आणि ती जर का होत नसेल तर मला हे तपासून बघायचं आहे की माझ्या जीवनामध्ये ती भाकर आहे का, माझ्या जीवनामध्ये ती भाकर आहे का. दुसरी बाब आम्हाला बघायला मिळतं की येशू म्हणतो, मी जीवनाची भाकर, मी स्वर्गातून उतरलेली जीवन देणारी जीवनाची जिवंत भाकर आहे. दुसरी गोष्ट ते आम्हाला बघायला मिळतं की परमेश्वर येशू ख्रिस्ताने देवाने येशू ख्रिस्त जगात पाठविला आणि बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये आम्हाला बघायला मिळतं. परंतु ही भाकर मोडण्याने आम्हाला काय आशीर्वाद मिळतं, तिसरा भाग हा आहे. जेव्हा येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला, तो मोडल्या गेला, वधस्तंभावर पुरल्या गेला, जिवंत झाला, शिष्यांना दर्शन दिलं. आम्हाला बघायला मिळतं लोकाच्या सुवर्तमानामध्ये जेव्हा अम्माऊस गावावरती चालले होते, बायबल सांगतं की त्यांचे डोळे आंधळे केले. पण जर का तुम्ही बायबल वाचाल, 30व्या वचनात असे म्हटलेले आहे, तेव्हा मग असे झाले की तो त्यांच्याबरोबर जेवायला बसला. जे सोबत चालत आहेत, बोलत आहेत, ऐकत आहेत, पण ओळखलं नाही येशूला कोण आहे. जेवायला बसले तरी ओळखलं नाही, आमने सामने बसले तरी ओळखले नाही. बायबल सांगतं की जेव्हा ते जेवायला बसले असताना येशूने भाकर घेऊन आशीर्वाद दिला, ती मोडून त्यांना दिली, तेव्हा त्यांचे डोळे उघडले. हालेलुया. जर आम्ही ख्रिस्ताकरता मोडण्यास तयार आहोत, ती जीवनाची भाकर घेऊन त्या भाकरीसारखे जर का आम्ही स्वतःला तोडू, आमचे आत्मिक डोळे उघडतील. त्या दिवशी सांगितलं त्याप्रमाणे प्रत्येक सिच्युएशनला आम्ही आत्मिक दृष्टिकोनातून बघू. आमची इच्छा असते की माझ्या मुलाला सिम्बिओसिस कॉलेजमध्ये ॲडमिशन भेटलीच पाहिजे. प्रभूजी तू दे, मी उपवास धरतो, हे करतो, प्रभूजी तू त्याला तो MBA झाल्यावर मी तुझ्या चर्चमध्ये हे दे. पण जर का नाही भेटला ॲडमिशन सिम्बिओसिसमध्ये, कसा देव आहे, एवढे उपवास केले,
चर्चमध्ये मी प्रॉमिस केलं, दर रविवारी गेलो, प्रभूच्या प्रियांनो आम्ही कुरकुर करतो. पण जर का ॲडमिशन नाही भेटली, जर आम्ही ते भाकर तिचं मोडणं आणि खऱ्या अर्थाने जर का आम्ही ते घेऊ, तर आम्हाला हे कळेल ॲडमिशन नाही भेटलं, नो प्रॉब्लेम. मला माहिती आहे की देवाकडे याच्याकरता उत्तम योजना आहे, चांगल्या ठिकाणीच याला जिथले शिक्षण झेपेल, याच्या भविष्याकरता जे शिक्षण गरजेचं आहे त्याच कॉलेजमध्ये तो ॲडमिशन देईल, प्रश्न मिटला. हे आहे भाकरीचं रहस्य, मर्म. आमचे आत्मिक डोळे उघडणे गरजेचे आहे. आम्ही भाकर घेतो एखाद्या वेळेस भाकर देताना तुमच्याकडे वेफर्स देतात ना गोलवाले, की ब्रेड देतात? वेफर देतात ना. आता बिचारे पाळक साहेब पटपट पटपट देतात. एखाद्याला जर का तुटलेली भाकर भेटली, पाळकाने मला बघूनच तुटलेली भाकर दिली, काय त्याला अर्थ नाही प्रियानं. तुम्ही ती घ्या, खा, पण त्याचं मर्म समजून जर का आम्ही जीवन जगू तर त्याला अर्थ आहे. मला असं वाटतं जर सगळ्यांना गोल भाकर मिळते आणि मला जर का तुटलेली भाकर मिळाली, देव सांगत आहे तू अजूनपर्यंत तुटला नाही, ह्या भाकरीसारखा तुट. देवाला धन्यवाद. आत्मिक दृष्टिकोन. आणि जर का जेव्हा आमचे विचार असे होतील तेव्हा राग येणार नाही, भांडणं होणार नाही, मनमुटाव होगा नाही, आणि मग सगळीकडे ऐक्यता राहील. हीच तर प्रार्थना येशूची होती योहान 17मध्ये, जसा तू आणि मी एक आहोत तसे ह्यांनी पण एक व्हावे. जेव्हा आम्ही आत्मिक दृष्टिकोनातून बघू तेव्हा प्रियांनो, किती आम्ही जगिक गोष्टींकरता आम्ही हापापतो, तडफडा करतो, आम्ही किती कष्ट घेतो. तुमच्याकडे मला माहीत नाही अगदीच चांगलं असेल, पण आमच्याकडे AGM आला आणि त्या AGMमध्ये जर काही इलेक्शन असेल, बापरे, लोकांचे व्हिजिट सुरू होतात आणि मग काय नाही करतात. ती पोस्ट त्या पासपोर्ट कमिटीमध्ये निवडून येण्याकरता आकाश पाताळ खाली करतात, अगदी सर्व काही कर. पण जर का नाही येत, मी तर देवा प्रार्थना करा, कोणाकडे जाऊ नका. देवा तुझी इच्छा असेल, तुला सेवा करून घ्यायची, इथं करून घे. इथं नाही भेटले तर बाहेर पण करू शकतो. पण स्वार्थ प्रसार झाला पाहिजे. प्रत्येक गोष्टीला मला जगी दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे प्रियांनो. पुष्कळ ह्या राजकारणामुळे आमचे आपसातील नातेवाईकांचे संबंध खराब होताना मी बघितलेले आहे, राजकारणामुळे. पण येशू म्हणतो, जो कोणी त्या भाकरीचे मर्म न जाणता खातो, न समजता खातो, तो आपणावर दंड ओढावून घेतो प्रियांनो. आणि भाकरे सांगते, जेव्हा ती भाकर तोडली, त्याने ती घेतली, आशीर्वाद दिला, आणि जेव्हा ती तोडली, पुढचं वचन सांगतात, तेव्हा एक्झॅक्टली दॅट मोमेंट त्यांचे डोळे उघडले. उद्या तुम्ही त्याच अर्थाने, त्याच समजुतीने ती भाकर घ्या. मी तुम्हाला गॅरंटी देतो, बायबल गॅरंटी देतो प्रियांनो, तुमचे संपूर्ण जीवन आशीर्वादित होईल. तुमचं संपूर्ण जीवन अनुग्रहाने आशीर्वाद भरलेलं होईल प्रियांनो. मर्म आम्ही समजून घेतलं पाहिजे प्रियांनो. आणि मग जेव्हा आमचे आत्मिक डोळे उघडतील त्यावेळेस आम्ही ख्रिस्ताला सुद्धा, देवाला, येशूला सुद्धा आत्मिक दृष्टिकोनातून बघू. आणि मग त्यावेळेस आम्ही जेव्हा आत्मिक जीवनात जगू, मग त्या पेत्रासारखे, पेत्र त्या रात्री जेव्हा येशूने म्हटलं ये, 2 जीवन जगला, एक शारीरिक जीवन आणि एक आत्मिक जीवन. आत्मिक जीवनमध्ये जगत असताना तो पाण्यावर चालू शकला. पण जेव्हा इमिजिएटली जेव्हा तो जगिक जीवनात आला, तो डुबू लागला. शद्रक, मेशक, अबेदनगो जेव्हा त्यांना अग्नीत टाकले, तेव्हा ते आत्मिक जीवनामध्ये जगत होते, जळत नव्हते. कारण आत्मा जळत नाही, आत्मा कधी मरतच नाही. और जर हे तिघं लोक 7 पट अग्नीमध्ये जर का जळत होते, तरी जर गेल्यावरती ते त्यांचं शरीर जळत नव्हतं, म्हणजे ते आत्म्यामध्ये होते. आणि बायबल एक सांगता, नबुकदनेस्सर 3ऱ्या अध्यायामध्ये, नबुकदनेस्सर राजा चटकन सिंहासनावर उठला आणि त्याने विचारले, आपण तिघांना अग्नीत टाकले ना, हा 4था व्यक्ती ज्याचे मुख मला देवपुत्रासारखे दिसते, हा कोण आहे? हालेलुया. ती भाकर त्यांच्यासोबत तिथं होती, कारण तेव्हा त्याचे आत्मिक डोळे उघडले. आम्हाला आत्मिक जीवन जगण्याकरता भाकरीचं मर्म समजून घेणं गरजेचं आहे, तिथं तुटणं गरजेचं आहे, आणि त्यासोबत मला सुद्धा तुटणं गरजेचं आहे प्रियांनो. जेव्हा मी या जगाकरता तुटेल,
जेव्हा मी जगाकरता तुटेल तेव्हाच मी देवाच्या योजनेला, देवाच्या इच्छेला, देवाच्या सारखा दैवी दृष्टिकोनातून आपलं जीवन जगू शकेल आणि त्याप्रमाणे मी आपलं कुटुंब घेऊन जाऊ शकतो. प्रियांनो, हे बायबल सांगतं. दुसरी गोष्ट सांगून मी समाप्त करेल ती ही, येशू स्वर्गातून उतरलेली जीवन देणारे जिवंत भाकर आहे. परमेश्वर देवाने इस्रायल लोकांना सण लावून दिले होते. पहिला सण वलांडणाचा सण, इमिजिएटली दुसरा सण महिन्याच्या 14व्या दिवशी वलांडण सण, 15व्या दिवशी भाकरीचा सण सुरू झाला, आम्हाला सर्वांना माहिती आहे. आणि तो म्हणतो जेव्हा भाकरीचा सण राहील तुझ्या घरात त्या भाकरीमध्ये खमीर नसावं, खमीर नसावं. तुझ्या घरामध्ये, तुझ्या प्रॉपर्टीमध्ये कुठंच खमीर दिसता कामा नये, परमेश्वर देव म्हणतो. खमीर हे पापाचं प्रतीक आहे. आणि ती जी भाकरीचा सण जो होता तिची जी भाकर आहे तो येशू ख्रिस्त आहे. कारण परमेश्वर देव म्हणतो बेखमीर सणाच्या पहिल्या दिवशी, पहिल्या दिवसापासून शेवटपर्यंत 7 दिवस तुम्ही बेखमीर भाकर खावी. 7 दिवस, 7 आकडा परमेश्वराचा. म्हणजे तो म्हणतो जेव्हा तुम्ही बेखमीर भाकरीचा सण साजरा करत आहात त्यावेळेस त्या येशू ख्रिस्ताला तुम्ही रोज सेवन करावं. कारण भाकरीला प्रभू येशू ख्रिस्त प्रदर्शित करतो आणि बेखमीर भाकर म्हणजे डायरेक्टली प्रभू येशू ख्रिस्त. कारण खमीर म्हणजे पाप आणि येशूमध्ये पाप नव्हतं. ज्या दिवशी त्याने भाकर मोडली शिष्यांसोबत, ज्या रात्री म्हणजे त्याला क्रूसावर देण्याच्या अगोदर आदल्या दिवशी बघा मत्तई 26 आणि 17 वचन सांगतं, नंतर बेखमीर भाकरीच्या सणाच्या पहिल्या दिवशी येशूकडे शिष्य म्हणाले आपण वलांडण सणाची तयारी कुठं करावी. सगळं लिंक होत आहे प्रियांनो. बेखमीर भाकरीचा सण, शेवटले भोजन, येशू, भाकर, पापरहित जीवन, हे सर्व गोष्टी दाखवत आहे. जे शेवटले भोजन होते त्यामध्ये सुद्धा ती जी भाकर होती, म्हणजे जे बेखमीर भाकरीचा सण, तो येशूच्या जीवनाला प्रदर्शित करत आहे. आणि परमेश्वर देव म्हणतो की प्रत्येक दिवशी तुम्ही बेखमीर भाकर खावी. मला प्रत्येक सप्ताहाला ती बेखमीर भाकर म्हणजे येशूसारखं पवित्र जीवन जगणे गरजेचे आहे. रोज ती भाकर खायची आहे. त्या भाकरीमध्ये खमीर नाही आहे. खमीर नाही म्हणजे त्याच्यामध्ये पाप नाही. बायबल 3 खमीराबद्दल सांगतं आणि ते सांगून मी समाप्त करेल. बायबल 3 खमीराबद्दल सांगतं, ते सांगून मी समाप्त करेल. परत मी एक रिपीट करतो की बेखमीर भाकरीचा सण, 7 दिवस भाकर खायची आहे, त्या भाकरीमध्ये खमीर नसावं म्हणजे येशू पवित्र जीवन जगावं. मला पवित्र जीवन जगणं गरजेचं आहे. 1 पेत्र 1 अध्याय 15-16 वर्षामध्ये तो म्हणतो तुम्ही पवित्र असा कारण मी पवित्र आहे. तुम्ही पवित्र असा कारण मी पवित्र आहे. आणि ते पवित्र जीवन मला रोज जगणे गरजेचे आहे. आपण पडू, आपण मनुष्य आहो, माती आहो, तुटू पडू, परंतु परत उठून मला ते पवित्र जीवन जगण्याची मी उत्कंठ ठेवावी, पवित्र जीवन जगण्याची मी प्रयत्न करावा, खटपट करावा. काल आपण बघितलं की होईल तितका प्रयत्न करून तुम्ही ख्रिस्ताच्या प्रतिमेमध्ये बनण्याचा प्रयत्न करावा. 7 दिवस ती भाकर, बेखमीर भाकरीची तयारी त्या लोकांनी केली. ती बेखमीर भाकर त्या रात्री तुटल्या गेली. तो येशू ख्रिस्त दर्शवितो. आणि 3 खमीर म्हणजे देवाची इच्छा आहे. येशू ख्रिस्त स्वतः म्हणतो पुरुषांच्या खमीरेपासून सावध असा, शास्त्रांच्या खमीरापासून सावधान असा. आणि तिसरी गोष्ट म्हणतो हेरोदाच्या खमीरापासून सावधान असा. 3 खमीराचाच उल्लेख येशू ख्रिस्ताने केलेला आहे. कोणी केला? येशूने. येशू कोण आहे? स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर, जीवन देणारी भाकर आहे. त्या बेखमीर सणाच्या दिवशी खाण्यात येणारी येशू ख्रिस्त ती भाकर आहे ज्यामध्ये खमीर नाही. पहिलं, पुरुषांचे खमीर म्हणजे ढोंग आणि कपट. आमच्या धार्मिकतेमध्ये ढोंग नसावा. बायबल सांगतं, एक प्रश्न विचारतो, क्षमा करा मी प्रश्न विचारतो कधी कधी, जगामध्ये सगळ्यात वाईट पाप कोणता आहे? आता पाप म्हणजे पाप, पण सगळ्यात वाईट घिनवणं पाप जिसको बोल सकते कौन सा होगा? तुम्ही असं बघत आहे की मी एक पापी आहे आणि बाकी सगळे पवित्र बसले आहेत. फक्त मला उत्तर द्या, सगळ्यात वाईट पाप कोणतं जगाच्या दृष्टीने? प्लीज फ्री.
हां जी, ओके, खोटे बोलणे, पण अधिक त्याच्यापेक्षा घिनवणा पाप जे बघितल्यावर लोक अगदी तुमच्यापासून दूर जातात. व्यभिचाराचं पाप. थँक्यू ब्रदर विशाल. व्यभिचाराचं पाप. बघा, परमेश्वर येशू ख्रिस्त म्हणतो परुषांच्या खमीरापासून सावधान असा. परुषांचे खमीर म्हणजे ढोंगाचं ते ढोंग करायचे. तो म्हणतो ना, तुम्ही लांब लांब गोंडे घालता, हे करता, ते ढोंगा. येशू ख्रिस्ताने जिचे 5 नवरे होऊन गेले, तिने म्हणतो जा, तुला क्षमा करतो, काय हरकत नाही, जा. लोक म्हणाले, हिला आम्ही व्यभिचारात पकडलं योहान 8 काय शिक्षा द्यावी तू सांग. सगळे सोडून गेले आणि तूही जा. परुषांनो इकडे या, तुम्ही ढोंगी आहात, तुम्ही चुना लावलेल्या कबरा आहात. देवाच्या क्रोधापासून तुम्हाला कोणी वाचवू शकत नाही. येशू ख्रिस्त म्हणतो, जेव्हा शिष्याने विचारलं माझ्या भावाला दिवसातून किती वेळा क्षमा करू, 7 ते 70 वेळा. पण ढोंग असेल ना, माझ्यापासून दूर जा. येशू म्हणतो स्वर्गातून उतरलेली जीवन देणारी जिवंत भाकर मी आहे. बेखमीर भाकर तो आहे, त्यामध्ये खमीर नव्हतं. माझ्या जीवनामध्ये ते खमीर नसावं. कितीदा तरी आम्ही म्हणतो नाही, आज पहिला रविवार आहे, मला गेलंच पाहिजे, मला ती प्रभुभोजन घेतलंच पाहिजे. मर्म समजलो का प्रियांनो आपण? मर्म न समजता जर आपण घेतं त्याला काही अर्थ नाही प्रियांनो. पहिले मला ढोंगीपणाचं हो, तो म्हणतो येशूने दृष्टांत म्हणजे गोष्ट सांगितली. परुषाला, धार्मिक मनुष्याला, प्रभू मी हे करतो, प्रभू मी ते करतो, आणि मग मी तर स्वर्गात जाईल. आणि एक पापी व्यक्ती आला, त्याने खाली मान घालून शांततेने रडून प्रार्थना केली, प्रभूजी मी तर पापी आहे. याची प्रार्थना स्वीकारण्यात आली प्रियांनो. ते ढोंगीपणाचं ते जे खमीर आम्हाला काढणं गरजेचं आहे. पुष्कळदा आम्ही बघितलं, यूट्यूबवर तुम्ही बघत असाल, हा करून लोक खूप वर्षे गाणे हे ते करतात. आतमध्ये जीवन जर का कबरांसारखं आहे, सगळं व्यर्थ आहे प्रियांनो. शेवटच्या दिवशी आम्हाला न्यायाच्या दिवशी कठीण जाईल. दुसरं खमीर तो म्हणतो जुने खमीर. जुने खमीर म्हणजे वाईटपणा आणि दुष्टपणा. पहिले करीन 5:8 जुने खमीर म्हणजे वाईटपणा आणि दुष्टपणा. येशू सर्वांना क्षमा करताय, पण माझ्यामध्ये जर का कोणाला क्षमा करण्याचं हिंमत नसेल तर माझमध्ये खमीर आहे. माझमध्ये खमीर आहे. येशूने सेवा करण्याच्या अगोदर सांगितलं, जर तू वेदीसमोर काही घेऊन आलास, अर्पण घेऊन आलास, वेदीसमोर अर्पण घेऊन आलास, ओके, आठवतं तुम्हाला येशू ख्रिस्ताने म्हटलं, जर तू वेदीसमोर काही अर्पण घेऊन आला, बायबल काय सांगतं बघा, शब्द असा आहे, वचन असं आहे, आणि जर तुला वाटते की तुझ्या भावाच्या मनात, तुझ्या मनात नाही, तुझ्या भावाच्या मनात तुझ्याविषयी जर का द्वेष असेल, ते क्रॉस म्हण की तो टेबल क्लॉथ म्हण की तो ते तिथंच ठेव. पहिले जा, द्वेष दूर कर, समेट कर, क्षमा कर, आणि मग ये. पहिले खमीर काढ, मग इथं ये. हो देवा, मला माहीत आहे की तुला माहीत आहे, ते विचारतच नाही मी तुला. त्याच्या मनात काही आहे का ते तू बघ. म्हणजे बघा, देव किती हाय लेवलची प्युरिटी आमच्याकडून, होलीनेस एक्सपेक्ट करतो, की त्याच्या मनामध्ये, माझ्या भावाच्या मनामध्ये, ब्रदर विशालच्या मनामध्ये माझ्याविषयी कुकल्पना येऊच नये, असं मी जीवन जगलो पाहिजे. टू दॅट लेवल मग आमचे अर्पण स्वीकारतो. आणि हे आम्हाला केव्हा कळेल प्रियांनो? जेव्हा भाकर मोडली, त्यांचे आत्मिक डोळे उघडले. जेव्हा भाकर मोडली म्हणजे तो मेला, आणि म्हणजे तो जमिनीत पुरला गेला. आणि जमिनीत मरणे म्हणजे जगाला मरणे. तो मला जागा देत नाही का? हरकत नाही, मी मागे बसेल, मागे अजून बसेल. तीच जागा पाहिजे. सगळं खलास, म्हणजे खमीर आतमध्ये आहे. म्हणजे मी पूर्वी दिदी पुष्कळ लोक ओळखतात, पहिले कस्तुरबा पार्कवर मोठमोठ्या सभा व्हायच्या, आणि मग कधी कधी मला पण 1-2दा क्वायरमध्ये भाग मिळाला. मी पाहिलं लोकांना, क्वायरमधल्या लोकांना, मेरे सामने माइक रहेगा तोही मैं स्टेज पर आऊँगा, ना तो मैं नहीं आऊँगा. खमीर. येशू म्हणतो मी स्वर्गातून उतरलेली जीवन देणारी जिवंत भाकर आहे, ती तुम्ही मोड. आम्हाला त्यासारखं मोडणं गरजेचं आहे प्रियांनो. त्या अर्थाने जेव्हा आपण घेऊ ते खरं आहे. आणि मग तिसरं खमीर म्हणजे तो म्हणतो हेरोदाचे खमीर. हेरोदाच्या खमीरापासून स्वतःला अलिप्त ठेवा तो म्हणतो. आणि हेरोदाचं खमीर आम्हाला माहिती आहे.
हेरोदाने योहानाचा शिरच्छेद केला होता. आणि त्याचं कारण योहानाने त्याला म्हटलं होतं, हेरोदा तू जे करतो ते योग्य नाही, ते सशास्त्र नाही. तो म्हणतो सशास्त्र नाही, कारण हेरोदाने आपल्या भावाची बायको ठेवली होती. व्यभिचाराचं खमीर. आज जगामध्ये सैतान 2 गोष्टीमध्ये लोकांना पाडत आहे. एक तर पैशाचा लोभ आणि दुसरं म्हणजे लैंगिक जीवनामध्ये. पैशाचा लोभ आणि लैंगिक जीवनामध्ये. आणि लैंगिक जीवन खराब असेल तर पैसा देऊन तुम्ही ते झाकू शकता. लैंगिक जीवन जर का खराब असेल तर पैसा देऊन लोकांचे तोंड बंद करू शकता. आणि पैसा कमवण्याकरता लैंगिक जीवनामध्ये तुम्ही कॉम्प्रोमाइज करू शकता. डू यू अग्री विथ मी? पैसा कमवण्याकरता लैंगिक जीवनामध्ये लोक कॉम्प्रोमाइज करतात. परमेश्वर म्हणतो, येशू म्हणतो, बेखमीर भाकर तुम्ही 7 दिवस खावी, म्हणजे रोज खावी, त्यामध्ये हे पाप नसावा. जेव्हा आज्ञा दिलं 10 आज्ञा, 9वी आज्ञा तो म्हणतो, आपल्या शेजाराच्या कोणत्याही वस्तूचा तू लोभ धरू नको. आम्ही लवकर मंडळी उचलायला जाणार आहे प्रियांनो. मंडळी लवकर उचलायला जाणार आहे. उद्या आम्ही सर्वजण त्या रक्ताला आणि त्या भाकरीला खाणार आहोत. तो द्राक्षरस आणि ती भाकर आम्ही खाणार आहोत. आज मर्म आम्हाला समजला आहे. आज रात्रीपासून आम्ही तयारी करू. देवा, ज्यावेळेस खरंच ती जिवंत भाकरच जेव्हा येणार आहे आभाळावर बसून, माझ्या हृदयाची तयारी कर. परमेश्वर देव क्षमा करणारा देव आहे प्रियांनो. प्रत्येकाला तो क्षमा करतो. ते भाकरीचं मर्म आम्हाला समजणं गरजेचं आहे. देवाला म्हणा, देवा जसं तू येशूला तोडलं, मला रोज तोड, जेणेकरून माझे आत्मिक डोळे उघडतील आणि नेहमी मी देवाला बघू शकेल. नेहमी प्रत्येक गोष्टीमध्ये मी देवाचा दृष्टिकोन जाणू शकेल. ही देवाची इच्छा आहे प्रियांनो. त्याने ती भाकर मोडली. देवाला म्हणा, देवा मला तू मोड की मी जगासाठी मरू शकेल, जेणेकरून माझे सर्व आशीर्वाद, सार्वकालिक जीवन मला प्राप्त होईल आणि मी देवाच्या राज्यामध्ये बहुगुणित होईल. जेव्हा मी बाहेर जाईल, जेव्हा मी सुवार्थ सांगेल, लोक माझ्या जीवनामध्ये बेखमीर भाकर बघून त्या भाकरीमध्ये ते येतील, ख्रिस्ताकडे ते येतील प्रियांनो. आणि तो एकच म्हणतो, बहुत काळ लोटल्यावर तो आला आणि त्यांच्याकडून तो हिशोब घेऊ लागला. मी ह्या दोघांमध्ये आहे की मी याच्यामध्ये आहे? ज्याने व्यवहार केला आणि दुप्पट केलं, की जो ओळखत होता पण तोच फेल झाला. मला आज आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे प्रियांनो. देवाला म्हण, देवा रोज मला बेखमीर भाकरीसारखं तू बनव. आपण प्रार्थना करू. आपल्या जागेवर आपण उभे राहूया प्रियांनो. देवासमोर आपण उपस्थित आहोत. देवासमोर आम्ही उपस्थित आहोत प्रियांनो. आपण डोळे बंद करूया. आपण आपलं आत्मपरीक्षण करूया प्रियांनो. असं कोणतं खमीर आहे का जे मला बेखमीर भाकरीच्या सणामध्ये सहभागी होण्याकरता थांबवत आहे? आज आपण परीक्षण करूया. आणि ते फक्त देवाला मलाच माहिती आहे, देवाला तुम्हालाच माहिती आहे प्रियांनो. हालेलुया. थँक्यू जीसस. प्रियांनो, देव आमच्याशी बोलत आहे, मला माहिती आहे. देवाचा आत्मा आमच्याशी बोलत आहे प्रियांनो. आज देवाला म्हणून, देवा मला पण तू तोड, जगाकरता मरण्याची कृपा तू मला दे, जेणेकरून माझं घराणं सर्वकालिक जीवनामध्ये प्रवेश करेल. प्रियानो, त्या दिवशी जर त्या स्त्रीने स्वतःला जगाकरता मारलं नसतं तर तिचं घराणं जिवंत राहिलं नसतं. आज माझ्यामुळे जर का माझं घराणं जिवंत राहत नसेल तर आज मला जगाला मरण्याची गरज आहे. देवाला म्हणून, देवा मला शक्ती दे, पवित्र आत्म्याचं बळ दे. मैं मेरी हूँ
को